हाय, मी आहे प्रशांत गोठणकर. करंजाडेमध्ये तुमच्या बजेटमध्ये बसतील अशा काही प्रॉपर्टीज आपण लिस्ट करत असतो रेडी किंवा रिसेलमध्ये. तशीच ही एक प्रॉपर्टी आहे, रिसेलमध्ये आहे आणि 3-4 वर्ष जुन्या बिल्डिंगमध्ये G+4च्या आहे, आर सेक्टरमध्ये. तर नॉर्मली काय होतं, इथे आता रेट 40 किंवा 4 माळ्यात आलात तर 38-39 पर्यंत पण रेट चाललेले आहेत 1 BHK चे. आता बजेट बरेचसे लोक घेऊन येतात 30-31 लाखाचं आणि आमच्याकडे 1 BHK मागत असतात. आम्ही बऱ्याच प्रॉपर्टी शोधत असतो की अशा आपल्या क्लायंटसाठी काहीतरी प्रॉपर्टी मिळावी, पण अगदी इम्पॉसिबल होऊन जातं कारण इकडे रेट्स खूप वाढलेले आहेत. पण असंच जर का तुम्ही बघत असाल की 31-32चं बजेट घेऊन आला आहात आणि तुम्हाला एक प्रॉपर 1 BHK नाही, छोटा 1 BHK चालत असेल तर हा फ्लॅट तुमच्यासाठी आहे. हा आपण आर सेक्टरमध्ये, म्हणजे हे जे R3, R4, R5 सेक्टर्स आहेत करंजाडेचे, तिकडे हा फ्लॅट आहे. हा 1 BHK ह्याला तुम्ही ना जवळजवळ 2 फुटाचा जवळजवळ हे तुम्ही वाढवू पण शकता नंतर. आता हा रिसेलमध्ये पण बिल्डिंग काही जास्त जुनी नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सेक्टर 5 आणि 6 इथे पण आपल्याकडे 35 लाख प्लस टॅक्सेस, म्हणजे तिकडे आपल्याकडे अवेलेबल आहेत 7-8 वर्ष जुन्या बिल्डिंगमध्ये 2-3 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर हा जो 1 BHK हा आर सेक्टरमध्ये आहे. किचन बघितलं तुम्ही, बऱ्यापैकी आहे आणि टॉयलेट बाथरूम कॉमन असले तरी मोठ्या साईजचं आहे. आता तुम्हाला बेडरूमची साईज दाखवतोय, ही बघा. हा रफली जो आहे हा बघा, एक 10 फीट असा आहे आणि असा 7 फीट आहे, 10 बाय 7 फीट. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता, ऍक्च्युली हा 1 RK टॅरेसला आपण कन्वर्ट केलाय. आणि हा एक इथे प्रॉपर बेड बसेल, अगदीच काही छोटा पण बोलता येणार नाही. ज्यांना एक कॉम्पॅक्ट 1 BHK पाहिजे असेल तर लिव्हिंग साईज प्रॉपर आहे, किचन प्रॉपर आहे, टॉयलेट बाथरूम व्यवस्थित आहेत, वॉशरूम, आणि बेडरूम 10 बाय 7च्या आसपास तो बेडरूमची साईज आहे. प्रॉपर बेड बसू शकतो तिकडे. तर असा हा एक फ्लॅट आहे तुमच्यासाठी 30 लाख प्लस टॅक्सेस मध्ये आणि थोडा निगोशिएबल मध्ये हा फ्लॅट अवेलेबल आहे रेडी आणि रिसेल कॅटेगरीमध्ये. म्हणजे हा फ्लॅट 3 ते 4 वर्ष जुन्या बिल्डिंग मध्ये आहे. एक चांगली डील आहे. असे आपल्याकडे 2 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तुम्ही जर हेच बजेट घेऊन येत असाल, काय होतं की कालच एक व्हिडिओ टाकलेला, याच्यामध्ये आपण 28 लाखापासून आणि 30 लाखापासून 1 BHK देतोय. पण त्यासाठी तुम्हाला अगदी गावांमध्ये जायला लागतं. सिडको अप्रूव्ड असतात, आपण कोणती गावठाण प्रॉपर्टी करत नाही आहोत, पण तरी पण तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळत नाही. करंजाडेमध्ये कसं आहे की तुम्ही रोजच्या रोज कामाला जाऊ शकता. इकडे तुम्हाला पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाहीये, 24 तास पाणी आहे सिडकोचं, इलेक्ट्रिसिटीचा विषय नाहीये, वेल प्लॅन्ड आहे आणि सगळीच कनेक्टिव्हिटी आहे. तुम्हाला सगळं मार्केट्स वगैरे सगळं इथे डेव्हलप्ड आहे. म्हणून तुम्ही करंजाडेला मी ऑप्शन देतो की तुम्ही जवळपास बघत असाल तर ह्या रेटमध्ये इम्पॉसिबल आहे मिळणं. तर हा एक खरोखर म्हणजे एक चांगली डील आहे. तर मला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि मगाशी मी म्हटलं तुम्हाला की सेक्टर 5 आणि 6 मध्ये, सेक्टर 5 आणि 6 मध्ये असेच काही फ्लॅट्स आपल्याकडे आहेत. नॉर्मली सेक्टर 5-6 मध्ये 40 लाखाच्या वरच असतात फ्लॅट्स. तर सेक्टर 5 मध्ये एक माझ्याकडे आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये G+4 मध्ये चांगली बिल्डिंग आहे, कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, 7-8 वर्ष जुनं आहे आणि तो 35 लाख प्लस टॅक्सेस मध्ये. दुसरा सेक्टर 6 मध्ये 2 फ्लॅट आहेत माझ्याकडे G+4च्या बिल्डिंग मध्ये. ते तुम्हाला 35 लाख आणि एक 35.5 लाख प्लस टॅक्सेस मध्ये ऑप्शन्स आहेत. आणि त्या तिकडच्या सेक्टर 5 आणि 6च्या हिशोबाने ते फ्लॅट्स खूप चांगली डील आहे. जर तुम्ही प्रॉपर सेक्टरमध्ये बघत असाल तर असे फ्लॅट्सही आपल्याकडे आहेत जे तुमच्या बजेटमध्ये येतील आणि चांगले आहेत फ्लॅट्स. ते पण एक सेक्टर 6चा व्हिडिओ मी एक 8 दिवसात करेन नक्कीच, तो पण नक्की बघा. पण आता हा आर सेक्टर मधला फ्लॅट खूप चांगली डील आहे. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. बरेच क्लायंटचे मला फोन येत आहेत की मला 31-32च्या रेंजमध्ये करंजाडेमध्ये फ्लॅट दाखवा. इम्पॉसिबल आहे 38-40च्या खाली दाखवणं. पण हा एक फ्लॅट आहे जो प्रॉपर 1 BHK जरी नसला तरी त्याचा बेडरूम साईज थोडा छोटा आहे, पण तरी पण एखादी फॅमिली छोटी असेल, अगदी मोठा 1 BHK नको असेल, तर ह्या बजेटमध्ये हे तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण अशी मिळणारा फ्लॅट नाहीये. तर ह्यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा. मला लवकर कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला. थँक्स अ लॉट.